मी कालही सांगितलं, सकाळी सांगितलं, आताही सांगतोय, अशा बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाही. असं बोलणंही योग्य नाही. कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये. पण राहुल गांधींनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ओबीसी एससी एसटीचं आरक्षण आम्ही काढून टाकू, क्लिअर आहे त्यांच्या बोलण्यामध्ये. तर आता बघा, हे लोक आत्ता मोदीजींच्या विरुद्ध प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार. मोदीजीने कधीच संविधान बदलण्याची भाषा केली नाही. 10 वर्ष मोदीजी होते, कधी संविधान बदललं नाही. आताही कधी संविधान बदलणार नाही आहे, तो बदलूच शकत नाही. पण खोटारडेपणा एवढा केला की जनतेला कन्फ्यूज केलं. आता स्वतः राहुल गांधींनी पोटातलं ओठावर आणलं की आम्ही आरक्षण बदलणार आहेत, आम्हाला आरक्षण नको आहे. हेच नेहरूजींनी म्हटलं होतं की आरक्षण विकासाला बाधा आहे. हेच राजीव गांधींनी म्हटलं होतं, आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागतं. हेच आता राहुल गांधी बोलले की आम्ही आरक्षण थांबवणार आहे. त्यामुळं 3 पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबवण्याची आहे. राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात राहुल गांधी आल्यावर त्यांच्या स्टेजवर, त्यांच्या सभेत जाऊन आमचा ओबीसी समाज, आमचा एससी समाज, आमचा एसटी समाज हा विचारणार आहे की महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी तुम्ही याचं उत्तर द्या की तुम्हाला आरक्षण का नको आहे, तुम्ही का आरक्षण विरोधी आहे, याचा जबाब आम्ही विचारणार आहे. जरांगे पाटलांनी 6व्यांदा पुन्हा उपोषण आरंभलं आहे, काय सांगाल? नाही, मला असं वाटतं सरकारने, एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी त्यांना काय आश्वासन दिलं आहे. पण आमचा स्पष्ट म्हणणं आहे, ओबीसीचं कुठलंही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्याकरता काय चर्चा त्या केल्या पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भाजपाची भूमिका क्लिअर आहे. देवेंद्र फडणवीसांनी ते आरक्षण दिलंही होतं, पण मधल्या काळात महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते गेलं. उद्धव ठाकरेमुळे ते आरक्षण गेलं. आता माननीय एकनाथ शिंदेजींनी जरांगेजीला काहीतरी शब्द दिला आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, याबद्दल ते योग्य तोडगा काढतील. शिंदे गटाने